मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया भंडारा स्पेशल मिरची भाजी। चला तर मिरची भाजी बनवण्यासाठी आपण साहित्य बघू। 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ, 1 जोडी स्वच्छ धुवून घेतलेली आंबट चुका, 1 टोमॅटो, एकदम फिक्की मिरची, खोबरं आणि शेंगदाणे आणि हे फोडणीसाठी लागणारं साहित्य कांदा, लसण, कोथिंबीर हे फोडणीसाठी आणि हे आपला मसाला भाजीचा मसाला म्हणजे फक्त हे तेजपत्ता, 1 मोठी विलायची, धने आणि थोडीशी दालचिनी आणि ह्या साधी विलायची आपली 4। म्हणजे आपल्या पद्धतीनुसार आपले जितके मेंबर आहे ना तितकेनुसार तुम्ही हा मसाला वापरू शकता। आता ही मी 5 जणांची भाजी बनवणार आहे त्यामुळे मी हा इतका मसाला घेतलेला आहे। भाजलेला कांदा गॅसवर, कोथिंबीर, लसण आणि हिरवी मिरची हे आपण याच्यात दुसरा मसाला वगैरे लाल तिखट वगैरे काहीच ॲड करणार नाही। आता हे आपलं फायनल पूर्ण भाजीचा आहे मसाला। मीठ, हळद आणि मोहरी आणि जिरं। चला तर आपण आता कुकरमध्ये डाळ टाकून घेऊया। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजी। ही फोडणीला आपण तिखट मिरची वापरलेली आहे म्हणून आपण हे 2-3 याच्यामध्ये फिक्की मिरची घालायची। आणि कोणाला तिखट जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तिखट मिरची ॲड करू शकता। शेंगदाणे, खोबरं। आता आपण पाणी टाकून घेऊया। आता आपण गॅसवर ठेवूया। आता आपल्या नेहमी वरणाच्या प्रमाणे 2 किंवा 3 शिट्ट्या आपल्या होऊ द्यायच्या। चला तर आपण कुकर होईपर्यंत हे आपण फोडणीची तयारी करून घेऊ। मसाला भाजून मिक्सरमध्ये काढून घेऊ। बघा छान मसाला भाजून घ्यायचा। हे बारीक करून घेऊ आपण मसाला छान। खोबरं बारीक करून घेतलेलं आहे कारण खोबरं लवकर बारीक होत नाही ओल्या याच्यामध्ये। तर कांदा, मिरची, लसण, कोथिंबीर टाकून परत बारीक करून घेऊ। थोडंसं पाणी ॲड करून काढायचा मसाला म्हणजे छान अजून बारीक होईल। छान बारीक झालेला आहे आपला मसाला। थोडा वेळ आहे आपल्याला, तोपर्यंत पोळ्या बनवून घेऊ आपण। आणि मैत्रिणींनो, असं नाही की शूटपुरतंच मी ते बनवते आणि दाखवते असं नाही आहे कोणतीच रेसिपी। आम्ही जे बनवतो ते स्वतः खातो। हे जे आम्हाला खायचं आहे तीच आम्ही रेसिपी बनवतो। हे बघा छान शिजलेली आहे आपली भाजी। आपण आता फोडणी देऊया। चला आपली भाजी शिजलेली आहे। हे आपलं साहित्य पण तयार आहे सगळं। आता फोडणी देऊन घेऊया। गॅस पेटवूया, पातेलं ठेवूया, यामध्ये तेल घालूया।
जिरं आणि मोहरी टाकून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. कांदा, कांदा आपला टाकलेला आहे. आपण मस्त छान ब्राऊन होऊ द्यायचा. नंतर आपली अद्रक लसूणची पेस्ट घालूया. पारंपरिक कितीतरी काळापासून चालत आलेली ही रेसिपी मैत्रिणींनो. आणि आपण आहे शेवटची पिढी की आपण जपून ठेवू लागलो. खाना खजाना जपून ठेवू लागलो आपण. तर हे आपण जर आता थोडं घेतलं, समजा आपण व्हायरल केलं किंवा आपण जपून ठेवलं तर ते समोरच्या पिढीलाही कामी येईल. बस हाच उद्देश. तुम्ही अजून याच्यामध्ये रेडीमेड मसाला वापरू शकता तर्रीसाठी. पण ही मी एकदम अस्सल गावरान पद्धतीने बनवलेली आहे. मी कोणताही मसाला वापरलेला नाही. ही हळद आणि मीठ टाकून घेऊया. आणि हे मसाला आपण बारीक केलेला ऍड करूया. बघा मैत्रिणी, एकदम छान सुगंध येऊ लागलेला आहे. हे बघा मैत्रिणी, किती छान झालेला आहे. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर मला रिस्पॉन्स दिला तर मला पण छान वाटेल. परत परत नवीन रेसिपी टाकण्याचा, बनवण्याचा मला इंटरेस्ट येईल. आता ही आपण भाजी टाकून छान मस्तपैकी उकळी आलेली आहे. हे बघू शकता. आणि तुमच्या पद्धतीनुसार छान पाणी ॲड करू शकता वरतून तुम्ही नंतर. हे बघा, हे बघा किती छान मस्त भाजी झालेली आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपली भाजी झालेली आहे. आता मस्तपैकी आपण जेवायला घेऊ. आणि अशा छान छान रेसिपीसाठी मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, सपोर्ट करा. हे बघा, याच्यावर एकही प्रकारचा तरी वगैरे आलेली नाही. छान मस्त आपली भंडारा स्पेशल पारंपरिक पद्धतीने झालेली भाजी. हे बघा, एकदम छान भंडारा स्पेशल पारंपरिक पद्धतीने बनलेली ही मिरची भाजी आहे मैत्रिणींनो. आवडली तर माझं पूर्ण साहित्य मेजरमेंट बघून तुम्ही ट्राय करू शकता.